मी बघते सांगोलच्या छोट्याशा गावामध्ये आम्ही राहतो. तर मळ्यातून नणंदबाईने काय काय पाठवून दिलंय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पूर्ण बुधवारचं दिवसभराचं रुटीन मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. आजचा दिवस कसा गेला, गावाकडून आहोने काय घेऊन आले, सगळं तुम्हाला डिटेलमध्ये बघायला भेटेल. आणि लाडूला सुद्धा सरप्राईज काय भेटलेला आहे. पप्पाने त्याला खूप छान असं सरप्राईज दिलंय, जे की त्याला खूप हाऊस होती त्या गोष्टीची. तेच त्याला सरप्राईज भेटलेलं आहे. चला सुरुवात करू. मॉर्निंग, शुभ सकाळ. तर पहाटेचे 5 वाजलेत. मी आता उठले. बाहेरलं वातावरण बघू चला. रात्री मी मूग भिजवले होते. हे बघा किती छान भिजलेत. ओ, मटकीला भांड कमी पडले. थांबा चेंज करू लगेच. सोबतच मला प्यायला गरम पाणी, आंघोळीला पाणी ठेवलं. नाही बंद करते. लाडूली बी आपली उठून बाहेर आली. लाईट बंद करू का? बटाटा चिरून घेतलाय. इथं शेंगदाणे, खोबरं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची वाटण तयार करते. लोखंडी तव्यात जिरे, मोहरे आणि आपण बनवून घेतलेलं वाटण. इतका खमंग छान वास येतोय ना. आणि चिरून घेतलेला बटाटा, एकच बटाटा घेतला. हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी. मस्त असं हिरवी मिरचीतलं मसाला बटाटा तयार आहे डब्यासाठी. लगेच दुपारच्या जेवणासाठी मी मुळ्याच्या शेंगा लोखंडी तव्यामध्ये छान असं तेल, जिरे, मोहरे टाकून परतून घेतले. लसूणही टाकलेला आहे थोडासा. तर हे मी माझ्या एकटीसाठीच बनवते, कारण समर्थ तर नाही खात आणि आहूसुद्धा खात नाहीत. तर मीठ टाकून घ्यायचं आणि परत परतून घ्यायचं. तर बिन पाण्याचंच ह्याला फक्त वाफलून घ्यायचं. आणि ह्या एकदम नाजूक असतात, त्यामुळं ना लवकर मऊसुद्धा होतात. हे बघा, मीठ टाकून असं ह्या पद्धतीने छानपैकी अंघोळ करून तयार झाले मी. तर चला आता डबा बनवायला सुरुवात करूया. मी छान अशी तयार झाली आहे सकाळ सकाळी. तर चला आता डबा बनवूया पटकन. हे बुधवार आणि दिवसाची छान अशी सुरुवात झाली. 5ला उठले मी, तेव्हापासून माझे काम आवरणं चालूच आहे. पाणी टाकले बघ बाळा. देऊ का? सब बाजूला. बटाटा बनवला, मुळा बनवला. आता चिकन. मुळा म्हणजे मुळ्याच्या शेंगा. पिलू आवर बाळा, साबण लावून स्वच्छ कर. तर दररोज काय आंघोळ घालणं होत नाही, आठवड्यात 1-2दा घालते मी, वेळ असं त्या दिवशी. तर काल संडेला घातलं होतं चोरून. नाही घेतला.
भूक नाही का? खाल्लं पाहिजे बाळा. 11:30-12 वाजते जेवायला. माझं गुदबाई स्वतः आवरायला लागलाय. दर टेस्ट बघ फक्त. आवडलं तर काय टेस्ट बघ. एकच घास. आवडलं? काय झालं? उठ. काय तर झाले बाळा. बॅग नको का लाल न्यायला? लाल बॅग न्यायची नाही का तुला? मग काय झाले? काय तर झाले तुला? 15 दिवसासाठी येते की. काय सुद्धा नाही, छान दिसते बघी. तुझे नाटक आहे. डब्यामध्ये 2 छोटे छोटे शेंगाचे लाडू दिले, गुळशेंगदाणे. बघताय उंदीर मामा? काय पाहिजे? चिक्कू? आम्ही असे चिक्कू पिकायला घातलेत बरं का, तांदळाच्या डब्यामध्ये. तर हे आपल्या बागेतले चिक्कू तांदळामध्ये ठेवलेले पिकलेत. रात्री भिजलेली मटकी आणि मूग मी काढून घेतलं. त्यामध्ये बनत आहे उसळ. जिरे मोहरी कांदा, हिरवी मिरची, काय झालं बाळा? काटा कुठे? हा जा. मूग आणि मटकी. मीठ. मूग मटकीची उसळ आणि सोबत ताजं दही. लावून बघूया आपण.
मस्त सुंदर असे दिसतात बघा. गुराच्या गोट्यात थांबलो आजी नाती मग आम्हाला तिथे. आजचा दिवस ना खरंच खूप बेकार गेला, करमतच नव्हता आज दिवसभर. चला ट्युशनवरून घेऊन आले आणि मस्त बॅक कॅमेऱ्याने दाखवते की हिरवे मूग आहेत मोड आलेले, वाटाणा आहे. तर छान असा त्याचा मसाले भात बनवणार आहे हिरव्या मुगाचा. आता बनवायचं आहे संध्याकाळचं जेवण, तर हलकं फुलकंच बनवायचं होतं बरं का. त्यासाठी मग इथं मी मोड आलेली मूग वाटाणा घेतलेला आहे. त्यानंतर फोडणीचं सगळं साहित्य मस्त असं मी इथं हिरव्या मुगाची खिचडी बनवत आहे, म्हणजे फोडणीचा भात. तर तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, लसूण खोबरं हे सगळं टाकून छान कांदा टोमॅटो सगळं टाकून मी तळून घेणार आहे. आणि मग थोडीशी फोडणी चांगली तळली की त्यामध्ये मग बाकीचं साहित्य, जसं आपण मुगाची डाळ टाकतो तसंच हिरवे मूग मोड आलेले टाकल्यानं एकदम मऊ शिजतं तांदळासोबत आणि खूप छान लागते. मी पहिलेही बऱ्याच वेळा हे बनवलेले आहे आणि मुलंसुद्धा खातात, लक्षातसुद्धा येत नाही त्यांच्या. असं मुगाची उसळ खा म्हटलं की मग नाहीत खात. त्यासाठी मग हलकं फुलकं, जास्त जड नाही. आणि सोबतच मी थोडासा शिरासुद्धा बनवणार आहे, कारण कधी शिरा बनवला आहे माझ्यासुद्धा लक्षात नाही आता. मार्गशीर्ष महिन्यात शिरा बनवलेला, त्याच्यानंतर आता. तर भात असलं की आमच्या इथं पापड किंवा शिरा असं काहीतरी सोबत लागतं. तर तेलकट न करता मी सपक शिरा बनवणार आहे तुपामधला. तर या ठिकाणी मी वाटाणासुद्धा धुवून टाकला, मूगसुद्धा टाकले, धुवून ठेवलेले होते ते. अशा पद्धतीने बनवलेली खिचडी खरंच खूप चवीला छान लागते. तर या ठिकाणी मी पॉलिश तांदूळ घेतलेत. अनपॉलिश तांदळाची लय छान होते, पण ते माझ्याकडे नव्हते आता, म्हणून मी पॉलिशवाले घेतलेले आहेत. हे बघा मस्त अशी फोडणी तुम्ही बघू शकता. या ठिकाणी वाटाणा आणि मूग छान मिक्स झालेला आहे, शेंगदाणे वापरले नाही मी आज. तर आता यामध्ये टाकायचं आहे धुवून घेतलेले तांदूळ. आणि तिखट मीठ तुम्हाला आवडत असेल, मिठाची केली तरी मुलांसाठी छान लागतं, पण थोडंसं तिखट टाकून मी बनवलेली आहे. खूप दिवस झालं शिरा केला नाही आणि तसंही मी हिरव्या मुगाची खिचडी बनवली आहे. तर नुसत्या भातानं पोट भरणार नाहीस म्हणून सोबत थोडासा शिरा बनवते. चला, बारीक रवा घेतला, त्यामध्ये भरपूर असं तूप टाकून छान भाजून घेते. छान खमंग असं भाजून घेतले. माझा स्वयंपाक पूर्ण झालेलाच होता तेव्हापर्यंत आहो मळ्यातून आले. तर नंदबाईने काय काय दिले बघा. तर थोडा माझा मसाला संपला होता आणि 15 दिवसच शाळा राहिले, त्यामुळे 15 दिवस पुरेल इतका मसाला आणि सोबत थोड्याशा मिरच्यासुद्धा मी मागितल्या होत्या, कारण डाळ तडक्याला मला अख्खी मिरची घालायला आवडतं. आणि चिक्कूसुद्धा दिलेले आहेत बरं का, शेवग्या शेंगा काय आणले नाहीत. आणि हे लाडूसाठी सरप्राईज आहे. तर लाडूला पप्पाने छोटीशी बॅग आणली, कारण त्याला स्कूलला जाऊ लय वाटतं आणि दादाची बॅग अडकवतो ट्युशनवाली, ती त्याला खूप मोठी होत होती. त्यानंतर मग लगेच आपलं दूध. तर आता आपली एकच शीतागीतापैकी एकच दूध देते, एकीची डिलिव्हरी जवळ आले, त्यामुळे आता आपलं एकच भगुनं दूध आहे. एकीचं दूध आम्ही पूर्ण बंद केले काढायचं. तर लाडूला पुरतं 2-3 दिवस इतकं दूध. रोज काही दूध आहो आणत नाही, 2-3 दिवसातून दूध येतं. आणि ह्याच दुधापासून मी भरपूर प्रमाणात असे तूप पण बनवते, जे मी तुमच्यासोबत शेअर करते. तर असं होतं बघा आजचं दिवसभराचं रुटीन सकाळपासून संध्याकाळपर्यंत. काय ग पिल्लू? सुरुवातीला मी थोडंसं गॅस मोठा करून कोण आणली टाकते आणि नवीन? नंतर बारीक करून छान छान येते. नवीन बॅग आणली, पाठीमागून दाखव. वाव, मस्त.